मैत्रिणींनो, आता लगेच येणारा सण म्हणा किंवा पूजेचा दिवस म्हणा, ती म्हणजे वटपौर्णिमा. अनेकांच्या मनात इतके संभ्रम असतात वटपौर्णिमे बाबतीत. कुणाचं मत आहे करावी, कुणाचं मत आहे नाही करावी. तर नेमकं काय करावं? आणि अनेकांना वाटते सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून वापस आणले, नाही आणले, यावर अनेक चर्चा होतात. पण सत्यवानाचे प्राण परत आणले म्हणजे नेमकं काय केलं? निसर्गाच्या बाजूने जर आपण विचार केला तर वडाच्या वृक्षाची पूजा करावी, वृक्ष संवर्धन होईल म्हणून तरी पूजा करावी. जेव्हा सत्यवानाला सावित्रीला वाटलं की हा सत्यवानाचा प्राण निघून गेला, यमराजाचे प्राण घेऊन गेले, तेव्हा तिने काय केलं तर तिने वडाच्या झाडाखाली त्याला झोपवलं, ज्याने त्याला ऑक्सिजन भेटला भरपूर. हाही एक महत्त्वाचा भाग आपण धर्माच्या पलीकडे जाऊन धरूया, तो पण अगदी खरा आहे. तो तेव्हा पुरता. पण आत्ताची वटपौर्णिमा करावी म्हणजे कशी करावी? पतीचे प्राण परत आणणे म्हणजे नेमकं काय? तर खरोखरच आपण पतीचे प्राण कधी गेलेले परत आणू शकत नाही आजच्या काळात तरी. मग काय करावं नेमकं? मग प्राण परत आणणे म्हणजे काय? तर तुमचा पती कुठल्याही संकटात अडकला असेल, आजारी असेल, तुम्ही जे प्रयत्नांची पराकाष्ठा करता ना, तेच म्हणजे पतीचे प्राण परत आणणे होय. खूपदा असं होतं की आर्थिक संकट येतात पुरुषांवर. नेमकी तेव्हा जर आपण त्याची सोबत साथ सोडली तर आपण त्याचे प्राण कसे परत आणणार? आणि तीच जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यातून त्याला बाहेर काढलं म्हणजेच आपण आपल्या पतीचे प्राण परत आणले. तर आजची ही एवढीच व्याख्या होईल की पत्नीने पतीचे प्राण परत आणले. दुर्धर आजार आहेत जो आपण पूर्णपणे कधी आपण बरा नाही करू शकत, पतीचे प्राणही जाऊ शकतात, पण आपले प्रयत्न आपण सोडणार नाही. किमान असेपर्यंत आपण जे काय करू शकतो आपल्या पतीसाठी, ती जे शेवटपर्यंतचे प्रयत्न आहेत म्हणजेच पतीचे प्राण परत आणणे आहेत. पतीचे प्राण परत आणणे म्हणजे अगदीच मरून गेलेला मनुष्य जिवंत करणे नव्हे, तर जो जिवंत मनुष्य आहे त्याला मरण यातना भेटण्यापासून सुद्धा वाचवणे, किंवा जेव्हा तो संकटात आहे तेव्हा त्याची सोबत करणे म्हणजे सुद्धा पतीचे प्राण परत आणणे होय. तर आजच्या आधुनिक काळात तुम्हाला काय करायचं आहे? तर आनंदासाठी ज्याला वाटेल त्यांनी पूजा करायची, ज्याला आनंद वाटेल त्यांनी करायची, हरकत नाही. सगळ्याजणी छान नटून थटून जातात, पूजा करतात, 4 मैत्रिणी एकत्र येतात. पूर्वीचा तोच एक उपक्रम होता की बायका कधीच घराच्या बाहेर निघायच्या नाही, वेळ प्रसंगी सोडून. मग 4 बायका एकत्र येणार, आपले सुखदुःख सांगणार, नवऱ्यासाठी आयुष्य मागणार, त्याचे प्राण परत आणले हा विश्वास तिच्यात येत होता तिला तिथे जाऊन, की मी असं पूजा केल्याच्यानी माझ्या पतीवर संकट येणार नाही, त्याचे प्राण परत आणल्या जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या काळाला अनुसरून होत्या. आज आपण त्यात थोडे बदल करूया. संकटकाळी आपल्या पतीला साथ देऊया, सोबत करूया. जेव्हा की आपला अवास्तव त्रास सुद्धा नसणे आपल्या पतीला म्हणजे सुद्धा पतीचे प्राण सुरक्षित ठेवणे होय. तर आजच्या या काळाला अनुसरून आपण साजरी करूया वटपौर्णिमा.